स्तंभन. स्तंभन म्हणजे कुठलीही गोष्ट थांबवून ठेवणे, रोखून ठेवणे. तर ही कसा आपल्या शरीरामध्ये उपयोग होतो, तर शरीरामधील अशा काही कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये शरीरातील बऱ्याचदा लिक्विड फॉर्ममध्ये रक्त शरीरातून खूप जास्त प्रमाणात बाहेर पडत असतात आणि अशा वेळेला ते थांबवणं गरजेचं असतं. जसं की अतिसार असेल, लूज मोशन्स होत असतील, खूप जास्त प्रमाणात टॉयलेटला जावं लागत असेल, तर अशा वेळेला ते थांबवण्यासाठी दुर्वाचा वापर होतो. त्याचप्रमाणे कंटिन्युअस जर का उलट्या होत असतील तर ती उलटी थांबवण्यासाठी सुद्धा, वमन थांबवण्यासाठी सुद्धा दुर्वांचा खूप छान उपयोग होताना दिसतो. पुढचा जे स्तंभनाचा गुण आहे तो म्हणजे स्त्रियांमध्ये बऱ्याचदा रक्तप्रदर किंवा श्वेतप्रदर असतं, ज्यामध्ये अंगावरून रक्त जाणं पाळीच्या वेळेला हे खूप जास्त प्रमाणात असेल, किंवा श्वेतप्रदर म्हणजेच अंगावरून पांढरं जाणं, व्हाईट डिस्चार्ज जास्त प्रमाणात होत असेल, तर अशाही वेळेला दुर्वांचा त्या ठिकाणी खूप छान प्रकारे उपयोग होताना दिसतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो गुण आहे तो आहे दुर्वाचा. दुर्वा ह्या प्रजास्थापन सांगितलेला, हा खरं तर खूप महत्त्वाचा गुण आहे. प्रजास्थापन याचाच अर्थ ज्या स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात, गर्भस्राव होत असेल, मिसकॅरेजेसची हिस्ट्री होत असेल, तर अशा वेळेला अशा स्त्रियांमध्ये दुर्वांचा वापर केल्यामुळे एकतर जो काही स्त्राव होत आहे तो थांबवता येतो, त्याचबरोबर गर्भाशयाला शक्ती देण्याचं काम ह्या दुर्वा करतात, आणि त्याचबरोबर जो गर्भ आहे त्या गर्भाचं पोषण करण्याचं काम सुद्धा दुर्वा करतात. त्यामुळे असा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट मिळत असल्यामुळे प्रजास्थापन गण ना असा एक गण चरकाचार्यांनी सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये अशा वनस्पतींचा उल्लेख आहे की ज्या गर्भ थांबण्यासाठी, गर्भाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आणि डिलिव्हरी होण्यासाठी मदत करतात, तर त्यामध्ये दुर्वांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे ज्या स्त्रियांना हिस्ट्री असेल की वारंवार गर्भपात, गर्भस्राव होत असेल, तर त्यांच्यामध्ये दुर्वा कल्प नावाचा एक कल्प सांगितलेला, जसा शतावरी कल्प असतो, बऱ्यापैकी आपल्याला शतावरी कल्प कॉमनली माहिती आहे, तर अशाच प्रकारे दुर्वांपासून सुद्धा दुर्वा कल्प बनवता येतो. दुर्वांचा रस आणि साखर अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन करून हा दुर्वा कल्प जर का त्यांनी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या महिन्यांमध्ये घेतला, तर त्यांना गर्भस्राव किंवा गर्भपाताची हिस्ट्री असेल तर त्यापासून त्यांचा मेन म्हणजे रक्षण होऊ शकतं, आणि तो गर्भ जो आहे तो पुढेपर्यंत व्यवस्थित टिकू शकतो. अशा प्रकारे या दुर्वांचा खूप महत्त्वाचा गुण सांगितलेला आहे. दुर्वा ह्या त्रिदोष नाशक सांगितलेल्या आहेत, म्हणजे वात, पित्त, कफ हे तिन्ही जे दोष आहेत, ह्या तिन्ही दोषांना त्यांच्या लेवलला ठेवणं, वाढले असतील तर कमी करण्याचं काम हे दुर्वा करत असतात. आणि त्यातल्या त्यात पण कफ आणि पित्त हे जे दोन दोष आहेत ह्यांचं शमन प्रामुख्याने दुर्वा करताना दिसतात. त्यामुळे कफ पित्तांशी रिलेटेड कुठलेही प्रकारचे जर का आजार असतील, व्याधी असतील, तर त्याही मध्ये ह्या दुर्वांचा वापर करता येतो. तर ह्या दुर्वा ज्या आहेत त्या औषधांमध्ये, तेल कल्पनेमध्ये दुर्वादी तेल बनवलं जातं, किंवा घृत कल्पना तूप जे आहे ते दुर्वांपासून तूप बनवलं जातं, किंवा जसं मी सांगितलं तसं दुर्वाचा कल्प बनवता येतो, किंवा सिम्पली दुर्वांचा जसं सांगितलं तसा स्वरस जो आहे, रस काढून दुर्वांचा तो रस सुद्धा घेतला तरी सुद्धा दुर्वाचे खूप छान फायदे आपल्याला मिळू शकतात. व्हिडिओतली माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.